खान सरला आता अटक होणार आहे, कारण की खान सरवरच आता FIR दाखल झाली आहे। त्यांच्या क्लासेसवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा खान सर समोर आले आणि त्यांनी हा हल्ला हा ज्ञानबिंदू क्लासेसच्या लोकांनी केला आहे असा आरोप केला, FIR नोंदवली। पण त्यानंतर एक CCTV फुटेज समोर आला ज्यामध्ये खान सर यांचे सुरक्षा रक्षकच गोळीबार करताना आढळून आले आणि त्यानंतर असं सांगण्यात आलं की खान सर यांच्या आदेशावरूनच हा गोळीबार करण्यात आला। परंतु सत्य काय तर खान सरांनी आपल्या क्लासेसमध्ये एक मोठं CCTV फुटेज घेऊन त्यांनी संपूर्ण या घटनेचं विश्लेषण केलं आहे। त्यांनी सांगितलं आहे की सुरक्षा रक्षकांना बेदमपणे मारहाण करण्यात येत होती, तेव्हा क्लासेसला वाचवणं गरजेचं होतं, त्यांना स्वतःचा जीव वाचवणं गरजेचं होतं, म्हणून स्वसंरक्षणासाठी आत्मरक्षणासाठी या सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला असं खान सरांनी स्पष्टीकरण दिलंय। तरी देखील खान सरांवर FIR दाखल झाली आणि आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। पण हे सगळं अचानकपणे घडत नाहीये। देशामध्ये नीटचा पेपर फुटतो, CBSE आणि HSC वर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात आणि अशा वेळी कुठं ना कुठं विद्यार्थ्यांचं एक मोठं आंदोलन उभा राहणार असतं आणि आंदोलनामध्ये खान सर हे लोकप्रिय होत होते, ते चेहरा बनून समोर येत होते आणि ज्यांना हे आंदोलन थांबवायचं होतं त्यांनी खान सरांच्या क्लासेसवर हा हल्ला करून पूर्णपणे या आंदोलनाचं जे डायव्हर्ट करायचं होतं ते पूर्णही खान सरांच्या क्लासेस भोवतीच गेलं। आणि यासोबतच खान सरांसोबत जो अंजना कश्यप यांचा वाद सुरू होता यामुळे मीडिया देखील खान सरांच्या विरोधात आहे। यासोबत जे काम सरकारला करायचं होतं, ते काम नेत्यांना करायचं होतं, ते काम खान सर करत होते। लोकांना कमी खर्चामध्ये चांगल्या दर्जाचा इलाज देत होते, यासोबत कमी खर्चामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण देत होते आणि अशा वेळी हे ज्यांना नको होतं या लोकांनी संपूर्णपणे हा कट आखला आणि खान सरांच्या क्लासेसवर हा हल्ला घडून आणला आणि आता या हल्ल्याच्या आडून त्यांना पूर्णपणे अडकवण्याचा प्लॅन आखला जातोय। आता सोशल मीडियावर खान सरांच्या धर्मावरून, त्यांच्या जातीवरून, यासोबत मीडिया देखील त्यांना ट्रोल करायला मागे लागलाय। या सगळ्या घटनेमुळे आता खान सरांच्या अडचणी वाढल्यात। पण तुम्हाला काय वाटतं, खान सर यामध्ये अडकतील का आणि खान सरांना अडकवण्याचा हा प्लॅन कोणाचा असू शकतो आणि यावेळी खान सरांच्या पाठीमागे आपण उभा राहिलं पाहिजे का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा।